केंद्रकीय विखंडन ही अशी प्रक्रिया आहे जिथे एक जड केंद्रक दोन किंवा अधिक लहान केंद्रकांमध्ये विभागले जातात. कोणता स्नायूंचा सामान्य गुणधर्म आहे. त्यांना निश्चित आकार आणि आकारमान असते. स्फटिकीय स्नायूंची वैशिष्ट्ये काय आहेत? एक अत्यंत सुव्यवस्थित पुनरावृत्ती होणारी त्रिमितीय रचना. जेव्हा प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच संरक्षित केले जाते तेव्हा त्या संवर्धन पद्धतीला काय म्हणतात? स्वस्थ संवर्धन. कोणते परस्थ संवर्धन पद्धतीचे उदाहरण आहेत? बियाणे बँक. जैव विविधता संवर्धनामध्ये संरक्षित क्षेत्रांचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत? वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे दीर्घकाळ संरक्षण करणे. धोक्यात असलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार आहे? CITES. जेव्हा एखादी प्रजाती तिच्या नैसर्गिक अधिवासात धोक्यात येते आणि ती नामशेष होण्याच्या उच्च जोखमीवर असते तेव्हा तिला IUCNच्या रेड लिस्टमध्ये कोणत्या श्रेणीत ठेवले जाते? गंभीरपणे धोक्यात. जैव विविधतेचे संवर्धन करताना मानवाने नैसर्गिक संसाधनांचा वापर अशा प्रकारे करणे ज्यामुळे वर्तमान गरजा पूर्ण होतात आणि भविष्यातील पिढ्यांसाठीही ती उपलब्ध राहतात, त्याला काय म्हणतात? शाश्वत वापर. भारतात वन्यजीवांचे संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1972.